आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। श्रावकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक, नांदणीत पंचकल्याणक महोत्सव, हेलिकॉप्टरमधून मूर्तीवर पुष्पवृष्टी। नांदणी तालुका शिरोळ येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात मंगळवार दिनांक 7 श्री 1008 भगवान आदिनाथ तीर्थंकर व श्री 1008 भगवान मुनीसुवर्तनाथ तीर्थंकरांच्यावर अभिषेक 336 कलशाद्वारे प्रथम पंचामृत अभिषेक केला। भगवंताच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली। हा सोहळा लाखो श्रावक श्राविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला। नांदणी येथे 6 दिवसांपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे। मंगळवारी महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला। प्रारंभी प्रथम अभिषेक करण्याचा मान संजय बोरगावे यांच्या परिवाराला मिळाला। जल, इक्षुरस, सर्वादक्षदी, हळद, चंदन, कुंकुम व अष्टद्रव्याचा अभिषेक करण्यात आला। हिरक कलश, सुवर्ण कलश, रजत कलश अभिषेक इंद्रजित गांधी, रचित भगाटे, चंद्रकांत धुळासावंत, बाहुबली चौगले, विनोद पाटील, श्रीमद्धर गांधी, मनोज चौगले, कल्पना होरे, इंद्रजित गांधी यांनी अभिषेक केला। हेलिकॉप्टरमधून श्री 1008 भगवान आदिनाथ तीर्थंकर व श्री 1008 भगवान मुनीसुवर्तनाथ तीर्थंकरांच्यावर मूर्तीवर पुष्पवृष्टी निलेश टारे, निलेश भगाटे, राजू पाटील सावंत्रे, स्वप्नील देसाई यांनी केली। सकाळी नित्यविधी, लघुशांतिक, आचार श्रीचे प्रवचन, भक्तांमार विधान झाले। रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले। यावेळी परमपूज्य श्री 108 आचार्य विशुद्ध सागरजी महाराज जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, चार कीर्ती भट्टारक महास्वामी, श्रवण बेळगोळ, देवेंद्र कीर्ती भट्टारक महास्वामी, हुमचा लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, ज्वाला मालिनी, आमदार विश्वजित कदम, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत काका पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, सावकार मादनाईक, रावसाहेब पाटील, उद्योगपती राजू पाटील यांच्यासह मुनी संघ व लाखो श्रावक उपस्थित होते।